शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। यावरच बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट सर। सर, आज सुनावणी होती परत एकदा। यात अनेक सुनावणीच्या आहेत की विधानसभा अध्यक्षांच्या तक्रारी किंवा इतर आहे, काय होईल आज? कसं आहे, मी गेले कित्येक दिवस हे सांगतोय की पक्षांतर बंदी कायदा जो आणला गेला तो राजकारणातलं भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून आणला गेला आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीने पक्षांतर केलं तर 3 महिन्याच्या आत ती डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे अशी साधारण अपेक्षा आहे। परंतु आता 1.5 वर्ष व्हायला आलो, अजून महाराष्ट्राचा निकाल काही लागलेला नाही, तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि याला मला तुम्ही विचारलं तर अनेक संस्था या घटनेखालच्या जबाबदार आहेत। स्पीकर जबाबदार आहेत सगळ्यात प्रथम। गव्हर्नरनी चुकीची विधानसभा बोलवली, त्याला अधिकार नसताना, त्यामुळे गव्हर्नर जबाबदार आहे। आणि सुप्रीम कोर्टाने याला खूप लांबण लावली आहे। पहिल्यांदा व्हेकेशन बेंचकडे होतं, मग 3 जणांकडे होतं, मग कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे गेलं आणि अजूनसुद्धा त्यांनी जेव्हा हे स्पीकरवर सोपवलं त्यावेळी वेळेची मर्यादा घातलीच नाही, रिझनेबल टाईम म्हटलं। आता रिझनेबल टाईमचा दुरुपयोग आपल्या देशात होऊ शकतो हे सुप्रीम कोर्टाला माहिती आहे वास्तविक बघता। गव्हर्नर काय, स्पीकर काय, हे शेवट राजकीय पक्षाचं ऐकून काम करणारी लोक असतात। ती काही अंपायरसारखं अपेक्षा आहे त्यांच्याकडनं अंपायरसारखं काम करावं। जसं इंग्लंडमध्ये स्पीकर झाल्यावर राजीनामा देतात पक्षाचा, पुन्हा तो मनुष्य उभा राहिला तर अनऑपोज्ड त्या ठिकाणी निवडून येतो। त्यामुळे तशीच परिस्थिती नाही आपल्याकडे आणि सुप्रीम कोर्टाने त्यामुळे बंधन वेळेचं घातलं नाही एक, आणि दुसरी गोष्ट स्पष्टीकरण केलं नाही की 2/3 लोक एकाच वेळी बाहेर जायला पाहिजेत। दोन जाऊन तसं नाही चालणार। त्यामुळे प्रश्न असा आहे की 16 लोक 2/3 होतात का नाही होत। त्यामुळे मी पहिल्या दिवशीपासून असं म्हणतोय की हे डिस्क्वालिफाय झालेले आहेत। पण आता 1.5 वर्ष ते सरकार चाललंय तर हे निकोप लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक आहे। विधानसभा अध्यक्ष वेळ काढूपणा करतायत अशी एक त्यांच्या विरोधात तक्रार आहे, किंवा ज्या प्रकारे ही सगळी त्यांच्या विरोधात याचिका आहे। नाही, कसं आहे, मी व्यक्तिगत टीका करणार नाही आणि स्पीकर हे अत्यंत प्रतिष्ठेचं स्थान आहे। परंतु दुर्दैवाने मी आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे की अँटी डिफेक्शन लॉ खाली एखाद्याने जर का पक्षांतर केलं तर 3 महिन्याच्या आत तो निकाल लागायला पाहिजे। त्या क्षणापासून तो डिस्क्वालिफाय होतो जेव्हा निकाल लागतो। आता 1 वर्ष 5 महिने जर का झाले आणि स्पीकरने काहीच काम केलं नाही तर उघड आहे की ते टाळाटाळ करतायत, पुढे ढकलतायत। हे दुर्दैवाची गोष्ट आहे। अधिकार त्यांचा आहे, पण त्या अधिकार एक तर कार्यक्षमता कमी पडते, तसं मला वाटत नाही। मग कार्यक्षमता कमी पडत नसेल तर मग त्या ठिकाणी राजकीय हेतू काहीतरी आहे त्याच्या मागे। इतकी दिरंगाई 3 महिन्यात स्पीकरला, एक लक्षात घ्या की स्पीकरला विधान परिषद विधानसभा विशेषतः चालू असताना काम असतं, पण जे रिसेस असतो, ज्या दोन्हीच्या मधला काळ असतो, त्याच्यात स्पीकरला काही फारसं काम नसतं। म्हणजे कुठेतरी जायचं, उद्घाटनं करायची, परदेशात जायचं, ही कामं मी धरत नाही। त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी दररोज हिअरिंग घेऊन 3 महिन्याच्या ते संपवायला पाहिजे होतं, असं माझं व्यक्तिगत मत आहे। खरं तर काल एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस असं बोलताना म्हणाले की जरी मुख्यमंत्री डिस्क्वालिफाय झाले तरी त्यांना आम्ही विधान परिषदेवर तातडीने घेऊ, किंवा ते डिस्क्वालिफाय होणारच नाहीत। नाही, ते डिस्क्वालिफाय होणारच नाहीत हे विधान त्यांनी केलं तर माझी काही ऑब्जेक्शन नाही त्याच्यावर। पण ते डिस्क्वालिफाय झाले तर त्यांना विधान परिषदेवर घेऊ हे विधान, हे 2 गोष्टी यातनं सिद्ध होतात। एक तर घटनेचं अज्ञान सिद्ध होतं, किंवा राजकारण आणि नीतिमत्ता याचा आता काहीही संबंध उरला नाही असं तरी सिद्ध होतं। कारण तुम्ही या कायद्याखाली डिस्क्वालिफाय झालात तर 91वी घटना दुरुस्ती झाली आहे, त्याचं वर्डिंग अत्यंत स्वच्छ आहे की त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मंत्री म्हणून राहता येणार नाही। एक, मंत्री होताच येणार नाही। कुठपर्यंत होता येणार नाही तर त्यांची मुदत संपेपर्यंत होता येणार नाही, किंवा त्याच्यात ते निवडून आले, शब्द लक्षात घ्या, इलेक्टेड, आणि विधानसभेवर नॉमिनेट केलं तर ते चालणार नाही। इलेक्शन व्हायला पाहिजे। इलेक्शन घेणं इलेक्शन कमिशनच्या हातात असतं, त्याला 2-4 महिने लागतील कुठल्याही इलेक्शनला। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या हातात नाही की आम्ही तिकडे विधान परिषदेवर नेमू आणि यांना, म्हणजे तुम्ही सत्तेत राहण्याकरता
काहीही करता येतं, कुठल्याही मार्गाचा अवलंब करता येतो, नीतिमत्तेचा काही संबंध नाही, राज्यघटनेचा काही संबंध नाही, असा अर्थ यातनं निघू शकतो. मला असं वाटतं की इतक्या मोठ्या व्यक्तींनी अशी बेजबाबदार विधानं करू नयेत, कारण याचा परिणाम भारताच्या निकोप लोकशाहीवर होण्याची शक्यता असते. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, मी भाजपच्या विरुद्ध नाही, पण माय लॉयल्टी इज टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आणि त्यामुळे घटनात्मक दृष्ट्या हे जे विधान आहे असं केलं असेल तर चुकीचं विधान आहे. शिवसेना गट आणि शरद पवार गटाच्या बाबतीत आज काय सुप्रीम कोर्ट तातडीने निर्णय देऊ शकतं का? नाही, सुप्रीम कोर्ट निर्णय नाही, पण ते स्पीकरला सांगू शकतील, टाइम लिमिट घालून देऊ शकतील की आता तुम्ही हा जो वेळ लावताय त्यांनी दिलेलं टाइम टेबल एक तर ते ॲक्सेप्ट करतील, ते योग्य असेल तर, नाही तर त्यांना सांगतील की याप्रमाणे काम करा. शेवट फायनली सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. कोणी राज्यघटनेप्रमाणे चालत नसेल तर त्याला चालायला लावणं राज्यघटनेप्रमाणे हे सुप्रीम कोर्टाची ड्युटी आहे. नक्कीच आपण पाहतो की शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना आदेश देऊ शकतं, त्यामुळे तो आदेश काय देणार याकडेच आता सर्वांचं लक्ष आहे. कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.